करूया सुरू. वाजव. धा धा धा. सीजनच्या सुरुवातीपासून तुम्ही मला धा धा धाच शिकवताय. हा. अरे कसं आहे बेटा, एकदा मूळ तुझं पक्क झालं ना की वटवृक्ष असा बहरून येईल. त्याचाच मला कंटाळा आलाय. अरे ते धा धा वाजून अहो लोक 12 पर्यंत पोहोचली, पण तुम्ही मला अजून धा धा धाच वाजवताय. मी जातो, चला. ऐक ऐक बेटा, ऐक. हा 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 बाबा, नाही बाबा मी आलोय, गुरुजींकडे आलोय. नाही बाबा, मी आता तो तबला शिकणार आणि 10वीचे 6 मार्क्स पण मिळवणार मी बाबा. नाही ना, मी मिळवणार बाबा. बाबा ठेवतो, मी आता आलोय, गुरुजींकडे आलोय. हा बाय, येतो मी, चला. अरे ए बेटा ऐक ना बेटा. गुरुजी नमस्कार. गुरुजी नमस्कार. मी नाही आहे गुरुजी. मग गुरुजी कुठे आहेत? जा त्याच्याकडं. हा अरे हे आहेत का? गुरुजी नमस्कार, मी प्रसाद. अरे नमस्कार, ये 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 ये. मी गुरुजी पंढरीनाथ. वा, मग आपलं चांगलं जमेल. म्हणजे पंढरीनाथाचा प्रसाद. आल्याच. बरं या, बसा, या या. वा वा वा. तबला शिकायला आलात वाटतं. हा गुरुजी कॅरम शिकवता का? नाही रे. मग जाऊ दे, मग तबला शिकवा. ठीक आहे. वा वा वा. पण म्हणजे हल्लीची तरुण पिढी तबल्याकडे वळते हे बघून ऊर असं भरून आलं. बरं बेटा मला सांग, तुला का बरं तबला का शिकावं असं वाटलं तुला? 6 मार्कांसाठी. म्हणजे ते शाळेत सांगितलंय ना आम्हाला की जर अंगात कला आणि क्रीडा जर काय असेल ना बरं. तर 10वीला 6 मार्क एक्स्ट्रा देणार आहेत ते. क्रीडाचा आणि आपल्याचा काही संबंधच नाही. तो क्रीडा आपल्या अंगातच नाही. म्हणून मग म्हटलं आपण कलामध्ये करूया. वा. ते 6 मार्क हवेत म्हणून. तसा आलायस तू. हा हा नीट आता लक्षात दे, मी तुला तबल्याची ओळख करून देतो. हा हा गुरुजी. पण गुरुजी हा? तुम्ही छान तबला वाजवता, मी ऐकलं. हा गुरुजी. हा मी तबला म्हणजे म्हणून तर बाबांनी तुझ्या पाठवलं ना. हा, हा. तर लक्षात घे, हा तबला असतो. गुरुजी तबल्या- मिशी छान वाढवली हो तुम्ही. हा मिशी छान वाढवली. थँक्यू. तर हा जो तबला असतो, हा अशी तबला कशी वाढवली, म्हणजे एवढी मोठी कशी वाढवली? वाढते ती, म्हणजे असं वय जस जसं वाढत जातं ना तस तशी मिशी पण वाढत जाते. हा माझी जातच नाही. अच्छा, पुढे. हा. तर आपण तबल्याकडे वळूया. तबला जो असतो तूप तूप लावता, तूप मिशीला तूप लावता, हा तूप लावतो मी. खूप लावता. खूप लावतो मी तूप हा. मिशीला, त्याच्यामुळे मिशी माझी अशी झालेली आहे. हा. तर तबल्याकडे आपण वळताना तबला जो असतो पण मग हाईट का नाही वाढली गुरुजी तुमची? काय झालं, ते तूप ना मिशीला लावून लावून संपलं, अंगाला लावायला उरलंच नाही. म्हणून माझी हाईट नाही वाढली. अरे तबला शिकायला आलायस ना, तबल्याबद्दल काहीतरी विचार ना. मिशी कशी वाढते, तूप लावता का? एवढं काय फ्रस्ट्रेट होता मी एवढं? फ्रस्ट्रेट झालेलो नाही आहे. आणि मी का होईन फ्रस्ट्रेट? नॉन सायन्स. बाबा बरोबर बोलत होते. काय बोलत होते बाबा? काय नाही, काय नाही. काय बोलत होते सांग नाही, ना. काय नाही म्हटलं. काय बोलत होते सांगा ते. नाही म्हणजे बाबा बोलत होते की तुम्ही उत्तम तबलजी आहात, ते तर आहेच. पण आयुष्यात तुमचं काय घडलंच नाही. तर बाबांनी एक किस्सा पण सांगितला. ते पंडित निश्चल कुमाराच्या मैफिलीत तुम्ही त्यांच्या तांब्यातलं पाणी प्यायलात, मग त्यांनी तुमचं करिअरच बरबाद केलं. एवढं काय, तांब्यात पाणीच असतं ना तांब्यात ते. मुलाखत घ्यायला आलायस माझी इथे, मुलाखत घ्यायला आलायस? अरे माझे शिष्य आज कुठे कुठे वाजवतात माहिती आहे? माझा एक शिष्य तर आमिर हडकरच्या बँड मध्ये वाजवतोय. हा सुनील बाबा नाव आहे त्याचं. आमिर हडकरच्या बँड मध्ये वाजवता, ही प्रगती समजता तुम्ही. अहो गुरुजी, तुम्ही त्याला असं शिकवलं, तो आता असं वाजवतो. उभं शिकवलेला आडवा वाजवतो. बाबाईस, आम्हाला शिकायला आलायस? शांत बाई. काय मध्ये मध्ये आडवा पण होतो. तबला शिकायला आलायस ना, हा. तबल्याबद्दल बोलूया. चल हा, हा. तर आता मी तुला तबल्याची ओळख करून देतो. हा बघ, हा तबला हा आणि हा डग्गा. हा. ही जी असते ही इथे, हा. ही काळा काळा दिसते, ती तबल्याची शाई. अच्छा, ही शाई. हा, आणि त्याच्या बाजूला जो भाग दिसतोय हा. त्याला लव असं म्हणतात. काय? ओ हा
म्हणजे शाईभोवती लव पसरलंय हा गुरुजी. हो जाईभोवती पण लव पसरलाय जाई कोण रे? आमच्या शाळेत. अहो हाय तिच्याबद्दल असं लव पसरलंय लव. ते लव वेगळं, ही लव वेगळी. आणि तू दाखवतोस ना ते लव बिव काही वाटत नाहीये, वेगळंच वाटतंय काहीतरी. सॉरी सॉरी. तबला वाजवताना अशी हाताला पावडर लावून घ्यायची असते. का तबल्याला घामोळे येतात? तबल्याला कसे घामोळे येतील? मग पावडर का लावायची? अरे तबला वाजवताना आपल्या हाताला घाम येण्याची शक्यता असते, म्हणून हाताला पावडर लावायची असते. मी कुठे तुला सगळं सांगत बसलोय तोंडी. आपण प्रॅक्टिकलला सुरुवात करूया, हा, ठीक आहे? हा. आता हा तबला, या तबल्यावर जे आपण वेगवेगळे ताल वाजवणार हा. आहोत ते ताल वाजवताना आपण मात्रा मोजतो. म्हणजे धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन ते कशाला टाकलं ते घ्या ना. टाकलं नाही, मदत टाकून. टाकलेलं नाहीये, ते खाली असते. ही टाळी असते, सम असते ही, आणि ही खाली असते. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा. ताल असतो, याला ताल म्हणतात. आता मी ताल वाजवतोय ते नीट लक्ष देऊ नये. पहिला एक ताल. धिन धिन धा त्रक तू ना, कत्ता धा त्रक धीना. नाना करते प्यार. काय काय झालं? हे काय करतोयस? माझ्यावर ना आला ना. नाला ते दिन ना केलं माझ्यावर ना आला ना. भेंड्या खेळतोयस, तालांसोबत मस्करी करतोयस, नॉनसेन्स. आता हे जे मी बोललो ना तालाचं, एक तालाचं ते आता मी ह्याच्यावर तुला तबल्यावर वाजवतो. नेट लक्षात देऊ नाही. बस इकडे तबल्याच्या जवळ. आलाय मोठा. गुरुजी बोरिंग एक शब्द बोलायचं नाही. काहीतरी दाखव ना. धिंग हा, वाजवण हे आता तिथे वाजत नाही या तबल्यावर. हा, शास्त्र असतं त्याला, एक शास्त्र. यू स्लाइस तबले शिकायला येतात. ऐका काय बोललो तो. एक ताल कसा वाजतो बघ. हा एक ताल. हा, आता त्रिताल. हा त्रिताल. सर एक कन्फ्युजन आहे. काय? एक ताल नंतर त्रिताल, हा, मधले दोन ताल. असा कुठला ताल नसतो. एक ताल झाला त्रिताल एक झाला. ताल झाला, त्रिताल झाला. आता पुढचा ताल आहे. आता झपताल. हा, हा झाला झपताल. हे आता जे तू वाजवलंस ना ते बेताल. हा? मग तुम्ही विक्रम. विक्रम और बेताल. गुरुजी बोरिंग हो. काहीतरी असं एंटरटेनिंग दाखवा ना. असं मजा येईल काहीतरी असं. म्हणजे असं व्हायला पाहिजे ना आपलं. अरे काय मजा आहे. आयटम बिटम दाखवा ना जरा. बर बेटा, म्हणजे आता मी काय करतो. तबल्यावरचे आयटम दाखवा मला. तुला तबल्याची आवड वाटण्यासाठी, तबल्याबद्दल आवड वाटण्यासाठी मी तबल्यावर वेगवेगळे साऊंड्स करतो. हा? असं वेगवेगळे आयटम आवाज. मला पण आता आवडणार बघा, ना सर. आता बघा. हा. घोड्यांच्या टापांचा आवाज. ए मला पण येतं. हा? दाखव तुम्हाला. तुला येतं? हे बघा आता बघा. काही शिकवलं नाही तरी पण कसं काय तर? तोंडाने आवाज काढतोयस. तबल्या घोड्याला कुठे कळतं तोंडाचा काही पायांचा. तो धावतोय. तिक, 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 तिक. हे बघा आता मला तबल्यावर पण मी काढतोय बघा. तबल्यावर ओळखून दाखवा. हा बघा. काय सांगा काय तबल्यावर काढला आता. हे बघा. नाही काय नीट आहे का? नाही रे. कोणतरी दरवाजा वाजवतंय. हे जरा फालतू होते असं नाही वाटत तुला? आता सांगा. आता सांगा. आता हे बघा. काय आहे काय? काय
सांगा ना काय काय आहे सांग ना. ट्रक मागे येतोय. आणतो आणतो आणतो. अरे ट्रकला ब्रेक लाव तुझ्या. हा? हे काय आलं काय आलं? काय आलं? ट्रक थांबला. अरे वा, तबला पाडलास तू. मी मी नाही पडला. तबला पाडलास. मी त्याला बोललो ट्रक थांबला तरी त्याने ट्रक मागे घेतला मग ट्रक पडला. तबला पाडलास माझा. आम्ही दैवत मानतो त्याला. मी पाडलं नाही. तबला पाडलास. तबल्याला हात लावायची लायकी तरी आहे तुझी. ऐका ना. तबला लोद्या उठ माझं उठ ऐका ना. उठ उठ इकडनं उठ. माझं ऐका चल, चल निघ इकडनं. माझ्या घराच्या जवळपास 1 किलोमीटर जवळ आसपास जरी दिसलास ना तरी हा डग्गा तुझा फोडून टाकेल. निघ इकडनं. सहा मार खावेच नाही. ऐका ना, सहा मार.